चला बॅटर पाठवा हरिहरेश्वर. आजच्या दिवसातील तगडा मॅच आपण मैदानात पाहतोय. 18 बॉल 3 ओव्हर. केतन आणि तेजस. केतन कोलतरकर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. श्रेयस कोलतरकर विकेटच्या माग. एक आणखी श्रेयस. काय कमालीची फलंदाजी. 5 बॉल 5 षटकार ठोकले. हॅलो. नवशक्ती क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य. धाव मात्र येत नाही. विकेट किपर श्रेयस. आता बाला लगेच वेगाने आले तिथे. चुकी दुरुस्ती वैजनाथ. वैजू आहेत गोलंदाजीसाठी. वैजू. केतन साठी पुढचा बॉल. केतन कोलतरकर. हाय अँड हँडसम. उंच तितकाच लांब. कॉम्बॉक्सला दिली सलामी. डीजेला वैजू. वैजूवर आक्रमण केतनचं. एक कटर स्लोवर वन होता उजव्या अटीच्या बाहेर. पंच वळताय सतीश पाटील सरांचा इशारा. व्हाईट बॉल. आता दबाव दिसत आहेत वैजू. षटकार आल्यानंतर साईड चेंज केली. राऊंड द विकेटवरून ओव्हर द विकेटला आले पण उजव्या अटीच्या खूपच बाहेर बॉल हाताळला. वैजू. वैजूवर आता हल्ला बोल केलाय केतन कोलथरकर. पुढे आले होते खेळण्यासाठी. हुशार होते यावेळेस वैजू. फॉलो केलं बॅटरला. हा इथे धाबाची संधी आहे. डायरेक्ट हिट हो. गरज नव्हती या धाब्याची केतनला. आणि इथे धाबा धुवा लागते केतन कोलतरकर. पहिला धक्का हादरा. क्रमांक 1 धावबादच्या स्वरूपात केतन कोलतरकर बाद झाले. आजचा दिवस केतनचा होता. गरज नव्हती या डबल धाब्याची. 3 ओव्हरचा 3 षटकांचा मॅच आणि केतनने इथे विकेट गमावलाय. स्वतःच कॉल केला. तेजसची इच्छाच नव्हती धाव घेण्याची. कारण त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षकाची मिसफील्ड झाली पण बॉल तिथेच आहे. बऱ्याच वेळेस क्रिकेटमध्ये आपण पाहतो मिसफिल्डवर रनआउट होताना दुसरी धाव घेताना केतन इथेही बाद झाले. न्यू बॅटर गणित जावकर. इशारा आला बेसलाईनच्या वरचा बॉल. नो बॉल. बॅट कट. एक डिक्लर. टोटल 2. स्ट्राईक होईल चेंज. स्ट्राईक द्याल तेजस शेट्टीकडे. धाबा होत आहेत 12. 14. फ्री हिट येते. 14 धाबा. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलला आपण पाहतो क्षेत्ररक्षण बदलवता येत नाही पण डावखरे बॅटर स्ट्राईकला आले त्यामुळे चेंजेस पाहायला मिळाले. जसे बॅटर तेजस आले क्षेत्ररक्षणात बदल आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा पहिल्या षटकातच. केतननी काय सुरुवात दिली प्रत्येक सामन्यात. संघर्ष दिघी विरुद्ध त्याची इनिंग 25 धावांची लक्षात राहील आजच्या दिवसात. मॅरेथॉन पारी रिझनला सीमारेषा पार. धावा मिळतील तेजसला. हरिहरेश्वरला 4.
माहिती होतं क्षेत्ररक्षक नाहीये तिथे बाळा माग चेंडूच्या माग पळाले पण चेंडू थांबला नाही. सीमारेषा पार शेवटचा बॉल या षटकातील. फटका हवेत खेळलाय तेजस शेट्टीच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम हवेच्या साथ साथ घटाकी संग संग षटकार 6 धाबा. तेजस जबरदस्त फटकेबाजी 2 बॉल मध्येच 10 धावा आल्यात. बॅटची लिडिंग एज घेतली होती विकेटच्या मागे चौकार आला पण पुढच्या बॉलला ओव्हरपिचचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग ऑन साइडला भिरकावून दिला. मिड विकेटच्या वरून हवेच्या वेगाने चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी पहिल्या षटकात 24 धावा. हरिहरेश्वर चांगली सुरुवात. केतनचा विकेट जरूर गेलाय पण धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. स्लोवर वाहन ओमकारची खासियत आहे. गणेश जावकर यांना बांधून ठेवण्यात यश आलंय. आपण पाहतोय प्रेक्षक सुद्धा ही स्पर्धा पाहताना झाडाच्या सावलीमध्ये पहा एन्जॉय करताना. डान्स सुद्धा चालू आहे इथे. उलटी कॅप घातली डान्सही करतायत पहा आणखीन प्रेक्षक. हा खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रोक चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल गणेश जावकर यांना. धावसंख्या 25. दुसरं षटक सुरू आहे. धावा येत आहेत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर ही स्पर्धा आपण पाहतोय. नवशक्ती क्रिकेट संघ बापवल मयुरेश्वर मयेकर यांचं चॅनल आपल्याला पाहते. RC पॅनल या मॅच मध्ये पाहायला मिळते. आणखी एक श्रीवर्धनचे रुपेश चांदविळकर यांचा पॅनल पंचांचा. सतीश पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत. निनाद महापर्ले स्क्वेअर लेगला. पुढचा बॉल ओमकारचा तेजस साडी. आणखीन एक पुल पॉवरफुल सक्सेसफुल सो ब्युटिफुल सो एलिगंट. आणखीन एक ट्रॅकर त्याच्यावर तुटून पडले तेजस. आणखीन एक षटकार. आणखीन एक यावेळेस हॉरिझॉन्टल बॅटनी पण दिशा होती सरळ गोलंदाजच्या डोक्याच्या वरून. बॅक टू बॅक तिसरा षटकार. पाच बॉल 19 बाहेर. वाईट बॉल. 20 धावा खर्ची केल्यात ओमकारने 5 बॉल मध्ये ज्यामध्ये 3 षटकार आलेत. 44 धावा. षटकार आला तर अर्धशतक होईल. फास्टेस्ट अर्धशतक टेनिस क्रिकेट मधलं पाहायला मिळेल या टप्प्यात. दुसऱ्या षटकातच 50 धावा होतील की हरिहरेश्वरच्या. शेवटचा बॉल षटकार पाहिजे. डाव्याशीच्या बाहेर. वाईट बॉल. खराब गोलंदाजी. नियंत्रण गमावून बसलेत ओमकार. दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या सिंगलने पुढे धावते 45. 3 षटकांचाच मॅच आहे. भाग मांडला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं टॉस जिंकल्यानंतर. तेजस शेट्टीच्या बॅट मधून हा षटकार अर्धशतक. 2 षटकात 51. 1 गड्याच्या बदल्यात हरिहरेश्वर टीमच्या. सन्मान्य पावडे अविनाशी करंट साहेब असतील बापूंचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतोय स्क्रीनवर.
आयुष आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे षटक घेऊन 6 बॉल 34, 5 षटकार 1 चौकार. तेजस 6 बॉल खेळले, 34 धावा. खोल टप्प्याचा कोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेतली, विकेटच्या माग हाई बॉल थांबणार नाही. गणेश जावकर येतील चौकार, 4 धावा. आडलक आयुष, चांगला बॉल होता, बॅटची कडा घेतली. हा चांगली गोलंदाजी इथे आयुषची. हाफ ट्रॅकर पण त्याला कन्वर्ट करता आलं नाही गणेशांना मोठ्या स्ट्रोक मध्ये. ऑकवर्ड पोझिशन मध्ये गेले, एक हॉरिझॉन्टल बॅटनी खेळला स्ट्रोक. बॅडमिंटन स्टाईल मध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला एक सिंगल. 56 धाबा, अब तक 56. हरिहरेश्वर तिसरं षटक. यानंतर टॉस होईल. भौतिक 11 बापू आणि विपक्ष गाणी. हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये या गाणी. भौतिक 11 बापवन. चला स्पीड घ्या मित्रांनो, भाग मांडलाला विनंती असेल फास्ट खेळा, कारण पहा आयोजकांनी 3-3 ओव्हरवर आणल्यात मॅचेस. आयुष, तेजस साडी. आणखीन एक मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील दर्शक. 6 धावा. तेजसच्या बॅट मधून हा 6वा षटकार. बॉल 40. पुढच्या 2 बॉलला दहारण येतील का? तेजसचं 9 बॉलचं अर्धशतक पाहायला मिळेल का हरिहरेश्वर साठी या मैदानात? हा पहिला डॉट बॉल तेजस साठी. आयुष साठी पण टाळ्या होऊ द्या जरा. तेजस इतका आक्रमक खेळताना सुद्धा डॉट बॉल टाकला आयुषनी. वा आयुष. 4 बॉल 11 आयुषनी दिले, चांगली गोलंदाजी केली. हार्ड हिटर तेजस असताना 8 बॉल 40. तेजस 500च्या स्ट्राईक रेटने खेळतात. तेजस हवेत खेळण्याची चूक केले स्वतःचे. आयुष चेंडूच्या खाली झेल टिपलाय, कॉट ऑन बोल्ड. तेजसच्या पारीचा अंत केला आयुषनी. कमालीची गोलंदाजी. गोलंदाजी न्यू बॅटर यश मैदानात दाखल. आयुष भाग मांडण्यासाठी खऱ्या अर्थाने तारणार ठरलाय या षटकात. तेजसला त्यांनी बादही केलं, 11 धावा जरूर दिल्यात, पण बाकीच्या गोलंदाजाच्या तुलनेत खूप चांगली गोलंदाजी आयुषने केली. कमी अनुभव इथे मात्र फेल ठरला. ओमकार यांचा त्यांच्यावर तुटून पडले होते की तेजस. फटका चांगला यशच्या बॅटमधून, पण क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला धावा होतील गणेश जावकर. लगातार 2 मॅच मध्ये सबसेल फेल ठरलेत गणेश जावकर. फलंदाज बाद 63 धावा कराव्या लागतील 3 षटकामध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा नवशक्ती क्रिकेट संघ बापवन पर्व 4. केला जातोय. भौतिक 11 बापवन पक्ष गाणी. गाणीचे कॅप्टन पोहोचलेत. भौतिक 11 बापवनचे कॅप्टन या टॉस साठी.
गाणी नाणेफेकी जिंकले. संजय जाबरे साहेबांचे शुभ हस्ते टॉस करण्यात आला. गाणी विपक्ष बापवन गाणी संघाने नाणेफेकी जिंकले. हरिहरेश्वर आज धावा कुठतायत. दिघी संघासोबत सुद्धा धावा आल्या. केतननी 3 लगातार षटकार ठोकली महेश कोपटकरला. त्यानंतर आता आपण पाहिलं तर तेजसची ती जबरदस्त इनिंग. 9 बॉल 40. बॅटिंगसाठी दोन्ही श्रेयश आपल्याला पाहायला मिळतील. कॅपला आहेत जे ते बाला पेटनेम त्यांचं बाला. मागच्या मॅच मध्ये 5 बॉल 5 षटकार टोक. श्रेयश आरेकर एका बाजूला, कोलतरकर दुसऱ्या बाजूला आरेकर. श्रेयश आरेकर हेलिकॉप्टर बॉय म्हणून ओळख आहे त्यांची हरिहरेश्वर या संपूर्ण विभागात श्रीवर्धनच्या. श्रेयश कोलतरकर, श्रेयश आरेकर. चला सुरू करा मॅच. भाविन करण कुठे असते? भाविन करण, भाविन करण. श्रेयश कोलतरकर स्ट्राईकला. बाला पहिले षटक. तेजस गोलंदाजीसाठी. श्रेयश धावा कराव्या लागतील. मोठ्या धाबांचं आव्हान आहे. पहिला बॉल चेसिंग करताना 64 धाबांचं लक्ष आहे. हा चांगला बॉल पण लेग स्टंपच्या बाहेर यॉर्क बनले होते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वैर मारा इथे तेजस शेट्टीचा. व्हाईट बॉलनी खातं उघडलं जाते बागमांडलाचं. 64 3 षटकात सोपं काम नाहीये. 21.25च्या सरासरीने धावा करता येईल. पहिला आलाय श्रेयश कोलतरकरच्या बॅट मधून. मूर्तीलान कीर्तिमान बॉल पाठवलाय ढगात. षटकार. श्रेयश बाला. कदाचित मला वाटलं डीजे कडून बाला बाला हे सॉन्ग येईल. 7 धाबा. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत केतनला चकवले बॉलनी पण स्टॉप चांगला केला केतन कोलतरकरने. 2 धाबा इथे मिळतील. काही धाबा वाचव आपल्या संघासाठी. 2 धाबा थांबवल्या. 9 धाबा पहिल्या 2 बॉल मध्येच 9 आल्या. तेजस मागणी ठरलेत. फलंदाजी करताना 9 बॉल मध्ये 40 केल्या होत्या. 16 बॉल 55 बागमांडला साडी. पण श्रेयश आहेत मैदानात. व्हाईट बॉल येईल. बाउन्सर अटेम्प्ट केला होता दोन्ही पंचांकडून. 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा येईल मला वाटतं. येस 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा. वाईड आल्यानंतर 1 बाउंडची वॉर्निंग येतेच. कारण वाईट पूर्ण डोक्याच्या वरून डिलिव्हरी स्टँडिंग पोझिशन मध्ये असताना बॅटर जर डोक्याच्या वरून गेला तर व्हाईट बॉल येईल. आता श्रेयश मात्र विचारतायत पुढचा बॉल बाउन्सर कुठून आला तर कुठे नो बॉल मिळेल मला. मग तशी बॅट टाकायला कदाचित तेच विचारलं असेल श्रेयसने. पण आता गोलंदाजाकडे बाउन्सर टाकण्याची मुभा नाही. आणि एक बाउन्स अलाउन्स होता आणि तो वाईट टाकलाय. फटका चांगलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत यश. फ्री एक सिंगलनी धावत संख्या 11. तेजस वाईट हाताळल्यानंतर मात्र कमबॅक राहिले इथे. धावत संख्या 11.
15 बॉल 53. 15 बॉल 53. फटका चांगलाय, वा हेलिकॉप्टर स्ट्रोक. झेल सुटलाय अनु काढून, धावा मिळतील 4. आलाय चौकार. समोर स्मिथ कडून ही चूक. जर्सी सारखीच आहे, कॅप्टन मात्र आता स्मिथ वर थोडेसे ओरडलेत. धावा 15. 15 धावा आल्या. तेजस मागडे ठरले. 4 चेंडूतच 15 आल्या. 64चं आव्हान आहे 3च षटकात. भाग मांडला. सुरुवात झाली चांगली बॅटिंगची. दोन्ही श्रेयसनी धारेवर धरले. हो, यावेळेस कमबॅक तेजसचं. वा, डॉट बॉल महत्वाचा ठरेल हरिहरेश्वर साठी. 15 धावांवर थांबवलंय, कारण 20-21 ची सरासरी आहे. 13 बॉल 49. जर हा बॉल डॉट आला तर 24.50 ची सरासरी. अवघड होऊन जाईल. पण जर षटकार आला तर राहतील 43. 21.50 असं समीकरण येईल. कारण आता षटकार चौकाराशिवाय भागणार नाही भाग मांडल्याचं. नो बॉलचा इशारा आहे. झेलही सुटलाय. घोषांकित क्षेत्रात नो बॉल आलाय. साइड लाईनचा नो बॉल दिलाय सरांनी. फ्रीटचा बॉल आहे. या नोनी पुन्हा अडचणीत आणलं हरिहरेश्वर. नशीब हे चांगलं होतं बलवत्तर हरिहरेश्वरचं, कारण नो बॉलला मोठा फटका आला नाही. फक्त एक आली डिक्लेअर. टोटल 2. फ्रीटचा बॉल आहे. स्ट्राईकला आता श्रेयस कोलतरकर. 17 धावा. इथे मोठा फटका आला तर मॅच मध्ये येईल भाग मांडला. 13 बॉल 47. जर षटकार आला तर 12 बॉल 41 राहतील. श्रेयस कोलतरकर बाला स्ट्राईकला. तेजसच्या चेंडूचा सामना करतील. फटका फसला. इथे क्षेत्ररक्षक आहेत अनुजेल, पण फ्रीटचा बॉल होता. एक सिंगल. धावा 18. चला, नो बॉल येऊन सुद्धा हरिहरेश्वर 18 गेल्यात तरी हरिहरेश्वर खुश आहे, कारण त्यांना माहिती आहे धावा आपण खूप केल्यात. 64चं आव्हान होतं. 18 झाल्यात पहिल्या षटकात. टीम मीटिंग नको आहे कुठली. आयोजकांची सूचना, कारण पुढच्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या. 3-3 षटकावर आपण आलोय. 12 बॉल 46. 23च्या सरासरीने धावा, म्हणजे एका षटकात 23-25 धावा जर आल्या तर शेवटच्या षटकात 20च्या आत जर ठेवल्या तर मॅच मध्ये भाग मांडला येईल. मोठे फटकेबाजी आता गरजेची आहे. किमान त्या 3 ते 4 षटकार या षटकात जर आले तरच भाग मांडला या मॅच मध्ये येईल. आणि हे सगळं करून दाखवू शकतो तो स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे श्रेयस कोलतरकर, अर्थात बाला. त्यानंतर आपण पाहिलं तर श्रेयस आरेकर नॉन स्ट्राईकला. हेलिकॉप्टर बॉय भाग मांडला. गोलंदाजीसाठी आता स्वतः कर्णधार. दुसरं षटक हाताळताना अनु. स्मिथ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यात येते, कारण खराब क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. तेजसने कमालीची फलंदाजी केली. 40 धावा 9 बॉल मध्ये कुठल्या. फटका चांगला आहे. फटका बसलाय. तेजस चेंडूच्या खाली. वाह, काय झेल टिपलाय तेजस. जबरदस्त झेल. अर्थात वैजू बॅटिंग साठी मैदानात. श्रेयस कोलतरकर निराश, नाराज, हताश माघारी परतलेत. कनेक्ट झाला नाही, पण हा विकेट गोलंदाजा होताच असं म्हणता येईल. त्याच्या पुढे लिहिलंही जाईल, पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तेजसने अप्रतिम झेल टिपला. ग्राउंडला लगत हा झेल टिपला. अर्थात पाहिलं तर बोट त्याची ग्राउंडला लागली जरूर,
पण चेंडूला दिलं नाही ग्राउंडवर जमिनीवर आदळून त्याच्या आधीच अधांतरी तो झेल टिपला. ही खासियत आहे तेजस शेटेची क्षेत्ररक्षणाची. विकेट आलाय. डब्याच्या बाहेर भरकडले जात आहे तिथे अनु. वाईड वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या सिंगलनी वाढते 19. 64 धावांचं लक्ष असताना अजून 45 करायच्यात. 11 बॉल 45. आव्हान कडवं आहे, मोठं आहे. दिल्ली अब बहुत दूर आहे असं म्हणता येईल भाग मांडण्यासाठी. हा पण वैजनाथ हार मानतील कसे? केतनच्या डोक्यावर दस्त बागमानला सुद्धा हाच मंत्र म्हणत असेल, चीन टपाक डमडम. कारण याशिवाय आता सामना जिंकणं कठीण आहे. प्रत्येक बॉलला हा मंत्र जपून षटकार टोकावे लागतील वैजूला. पुढचा बॉल हो वैजनाथच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. वा वैजू वा, खऱ्या अर्थाने तारणार षटकार. वैजूच्या बॅट मधून 2 झापूक झुपूक षटकार आले. हा तर षटकार बुक्कीत टेंगुल टाकणारच होता. जबरदस्त फटका वैजूच्या बॅट मधून. 31 धावा, 2 बॉल 12. काय वैजनाथ खेळतायत वैजू. 33 अजून करायचे आहेत. हा परफेक्ट यॉर्कर. यावेळेस वेग भन्नाट होता. दिशा, लाईन आणि लेंथ अचूक होती अनुची. थांबवलं इथे या बॉल साठी कवयना वैजूला. पण 2 बॉल महत्वाचे आहेत. त्या 2 बॉल मध्ये किती धावा येतील त्याच्यावर डिपेंड करेल शेवटच्या षटकात किती राहतील. 8 बॉल 33 आहे. हा फटका चांगला आहे. तेजस आहे तिथे. दर्शक 1 बाउन्स तेजसच्या डोक्याच्या वरून. चेंडू फरार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. धावा 35 धावा. हा चौकार आला होता. शेवटचा बॉल. हो स्लोवर वन. इथे फासले आपल्या स्लोवर वन मध्ये अनुनी. चांगला बॉल. हा जर षटकार आला असता तर शेवटच्या षटकात 23 राहिले असते. आता 29 पाहिजे आहेत. 6 बॉल 29. दिघीच्या समोर सुद्धा 5 बॉल 29. पेनल्टीचा बॉल तो कॅन्सल झाला होता. त्यामुळे 5 बॉल 29 राहिले होते शेवटच्या षटकात. केतन कोलथरकरनी ते शतक हाताळलं होतं. यावेळेस केतनवर जबाबदारी दिली. पण यावेळेस 6 बॉल 29. 5 षटकार डोकावे लागतील. शेष आरेकर हेलिकॉप्टर बॉय. आता हेलिकॉप्टर लँड करावे लागतील मैदानाच्या बाहेर जर बागमांडल्याला मॅच बनवायचा असेल. शेवटच्या बॉलनी अनुनी आहे ना मॅच मध्ये आणलं हरिहरेश्वरला. शेवटच्या बॉलला षटकार आला असता कॉन्फिडन्स श्रेयसचा वाढला असता आणि अनुच्या हरिहरेश्वरवर दबाव आला असता. पण आता सेव्ह करायचे 29. 6 बॉल 29. श्रेयस 6 बॉल 29. पहिला बॉल. हा फटका चांगला आहे. वेगाने टाकला होता बॉल. 1 धाव तर कंप्लीट केले. 1च धाव शेष कडून. 5 बॉल 28. 4 षटकार 1 चौकार वैजूला खेळावे लागतील. 5 बॉल 16 केलेत. आता 5 बॉल 28 करावे लागतील. हा यावेळेस कोलो डब्याचा बॉल होता. यॉर्कर. आता जवळजवळ आपला विजय निर्धारित केला केतननी या बॉलनी. यॉर्कर हाताळला. आता 4 बॉल 27 ची गरज. म्हणजे 4 षटकार आले तरी 24 होतील. श्रेयस हार मानणार नाही. श्रेयसने या मॅच मध्ये काही कमाल केली नाहीये. 4 बॉल मध्ये 6च खेळलेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत गणेश. हो स्लिप झालेत, पडलेत, धडपडलेत. गरज नव्हती कदाचित कारण धावा खूप पाहिजेत. पण आपल्या संघासाठी 100% देताना एक सिंगल
आता औपचारिकता विजयाची बाकी. हरिहरेश्वर पुढच्या मॅच मध्ये दाखल होईल. भन्नाट वे केतनचा हायम ॲक्शन समजू शकले नाही बैजू. यॉर्क लेनचा बॉल. आता 2 बॉल 26 ची गरज. बापण आणि गाणी गाणी संघाने सज्ज राहायचंय. पॅची काढा घेतले. विकेट मिळते केतनला. वैजुबाद. थँक्यू. शेवटचा बॉल आहे. डॉट बॉल. 3 धावा अवघ्या दिल्या केतननी. 29 पाहिजे होत्या भाग मांडलेला. एक विकेट सुद्धा घेतला केतन कोलतरकर. स्टार